आज आपल्या किचनमध्ये आहे एक ऑर्गॅनिक फूड, म्हणजे ऑर्गॅनिक आपलं सुपर फूड मी म्हणेन, आणि ते पण एकदम आत्ता ताजं ताजं काढलेलं. तर आज बघा माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे आहेत शेवगाच्या शेंगा, आणि हे आपल्याकडच्या नाही आहेत. म्हणजे माझ्याकडे शेवगाच्या शेंगाचं झाड नाही आहे. आमच्या इथे ना एक होले काका राहतात. म्हणजे त्यांची पूर्ण जी फॅमिली आहे त्यांना ना गार्डनिंगची, फार्मिंगची खूप हौस आहे. तर त्यांनी त्यांच्या घरी सुद्धा अनेक झाडं लावलेली आहेत, आणि त्यांनी आज शेंगा काढल्या तर त्यांनी मलाही आणून दिल्यात. ह्या बघा, बघायला तुम्ही साईजमध्ये बघा किती छान मोठ्या आहेत, आणि ह्या एकदम कवळ्या आहेत, आत्ताच काढलेल्या शेंगा आहेत ह्या. आता ह्याचं काय करायचं, तर मी विचार करते की आज आपण ह्याचं सूप करूयात. करायला एकदम सोपं, टेस्टी आणि हेल्दी. तर चला आपण शेवगाच्या शेंगांचं सूप बनवूया. सुरुवात करूयात आपण शेंगा सोलून घेण्यापासून. तर मी शेंगांचे छोटे छोटे तुकडे करणार आहे, जसे आपण सांबारात वगैरे घालतो ना तसे. आणि शेंग जी आहे ती मी पहिले सोलून घेणार आहे. तर हे सूप करणं एकदमच सोपं आहे. आपल्याला खूप काहीच त्याच्यात घालायचं नाहीये, करायचंही नाहीये. पण हे खूप छान आहे, म्हणजे हेल्दी आहे, इम्युनिटी बूस्ट होते आपली, आपल्या हाडांसाठी चांगलं आहे, आपली जी डायजेशन असतं आपलं ते खूप चांगलं राहतं, आणि ह्याचे खूप चांगले म्हणजे खूप बेनिफिट्स आहेत. आता ही रेसिपी आपण करताना ह्याच्यामध्ये तेल, तूप, बटर काहीच वापरणार नाही आहोत. तर ही एकदम हेल्दी रेसिपी असणार आहे. तर मी असं बारीक बारीक शेंगा कापल्या, आणि मग त्याचं वरचं जे साल असतं ना त्याचं मी सोलून घेते. तर हे बघा, हे असं मी काढून घेतलेलं आहे, आणि मग ज्या शेंगा आहेत त्या धुवून घेणार आहे मी थोड्या. मग आपण त्याचं सूप करायला लावूयात. तर मी सगळं वरचं साल जे आहे ते काढले. काही लोक पिलरने पण काढतात. तुम्हाला तसं काढता येत असेल तर तुम्ही तसं सोलून घ्या, आणि अशी आपल्याला शेंग जी आहे ती सोलून घ्यायची आहे. ह्या शेंगा मी धुवून घेतल्यात. 2 मोठ्या शेंगा घेतल्या मी ह्याच्यासाठी. त्यानंतर मसुराची जी डाळ असते ती मी अर्धा तास भिजत ठेवलेली पाण्यात, ती सुद्धा आपण ह्याच्यात घालणार आहोत. सुपाला ना एक छान बॉडी पण येते आणि एक चव पण येते. त्यामुळे आपण मसुराची डाळ घालणार आहोत ह्याच्यात. आता मसाल्यांमध्ये आपल्याला थोडेसे जिरे, एक मोठी वेलची जी असते ती, दालचिनी आणि तमालपत्राचा एक तुकडा, एवढंच घालायचं आहे. आता ह्यामध्ये मी काय केलंय, एक टोमॅटो घेतलाय, म्हणजे माझ्याकडे 2 छोटे होते म्हणून मी 2 छोटे घेतलेत. कोथिंबिरीची देठं, आपला मीडियम साईजचा कांदा, लसणाची एक पाकळी, मोठी पाकळी घ्यायची, मिरची, आणि थोडंसं आलं, म्हणजे अर्धा इंच आलं असं घ्यायचंय. आणि हे सगळं जेवढं डुबेल एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय, कारण की आपल्याला सूप करायचं तर आपल्याला नंतर पण पाण्याची गरज लागेल. तर आता हे आपल्याला फक्त शिजवण्याकरता पाणी घालायचंय. त्यात चवीनुसार मीठ घालायचं, आणि आता ह्याच्या शिट्ट्या काढायच्या. तर मी काय करते, जनरली कुकरची पहिली शिट्टी जी आहे ती हाय फ्लेमवर घेते, आणि मग नंतर तुम्ही जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर घेऊ शकतात. तसं तर शेंग जी आहे ती शिजायला खूप वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही नंतर 3 शिट्ट्या केल्यात तरी सुद्धा तुमची शेंग जी आहे ती शिजेल. मी तुम्हाला दाखवते. कुकर थंड झालेला आहे, आणि मी तुम्हाला दाखवते की आपल्या शेंगा ज्या आहेत त्या किती व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत. तर हे बघा, एक मी काढते इकडे आणि दाखवते. एकदम गरम आहे. आपल्याला ह्या सगळ्याला थंड पण करून घ्यायचे पहिले. मी तुम्हाला दाखवेन पुढे कसं आपण करणार आहोत ते. ही बघा, शेंग जी आहे ती एकदम व्यवस्थित शिजली आहे, आणि आपण नंतर ह्याला ग्राइंडरमधनं काढणार आहोत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे सगळं मिश्रण जे आहे ना ते आपल्याला थंड करायचं आहे. पण त्याआधी आपण काय करणार आहोत की जे तमालपत्र आहे आणि आपली मोठी इलायची, म्हणजे मसाला वेलची ज्याला आपण म्हणतो, त्या दोन्ही गोष्टी काढून घ्यायच्या आहेत बाजूला. ह्या आपल्याला ग्राइंड नाही करायच्या. आता बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गाळून घेऊ. म्हणजे आपण ह्याचं पाणी वेगळं करणार आहोत, आणि जे आपलं शेंगा आहेत, टमॅटो, कांदा, हे सगळं आपण वेगळं करणार आहोत. कारण आपण जेव्हा हे ग्राइंड करणार, मिक्सरमधनं जेव्हा आपण हे काढणार, तेव्हा आपल्याला ते पाणी एवढं लागणार नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जसं लागेल तसं आपण पाणी त्याच्यात घालणार आहोत. हे सगळं जे आहे आपल्याला पहिले थंड करून घ्यायचं आहे, मगच मिक्सरमध्ये आपण त्याला फिरवणार आहोत. ते हे बघा, आता मी थंड करून घेतले, आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवते. तर मी जरा व्हिडिओ शूट करत होते म्हणून थोडीशी घाई होती. तर मी काय करते, ह्याच्यामध्ये साधं पाणी घालते, म्हणजे जे आपण काढलेलं पाणी होतं ना ते नाही वापरते, कारण ते अजून थंडच नाही झालंय. तर मी साधं पाणी घालते. असंही आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला पाण्याची गरज लागणारच होती नंतर. तर मी हे वाटतानाच घालते. आता जे सगळं आपलं मिश्रण आहे ना ते, म्हणजे सगळ्या ज्या शेंगा वगैरे आहेत त्या एकदम छान आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे चोथड चोथड फार राहिलं नाही पाहिजे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी एकदम पेस्ट झाल्यासारखी ह्याची तयार होते, आणि मग आपण त्याला गाळून घेणार आहोत, कारण त्याच्यामध्ये चोथा हा असतोच, तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे. तर हे गाळून घ्यायचं, आणि जे पाणी आपण काढून ठेवलेलं ते पाणी आपण आता ह्याच्यात घालणार आहोत. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. त्या पाण्याला खूप छान चव आहे, कारण की आपण त्यातच सगळं शिजवलेलं.
आणि त्याने आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार. त्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण पाणी घेणार आणि सुपाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार. तर आता हे बघा आपण एकदम व्यवस्थित सगळं काढून घेतलेलं आहे आणि शेंगांचा चोथा बघा कसा तुम्हाला दिसतोय. हा आपण बाजूला करून टाकायचा. आहे ना एकदम सोपं करायला. आता जे पाणी आपण गाळून घेतलेलं पाणी होतं ते आपण परत ह्याच्यात घालणार आहोत आणि त्यानंतर आपण चेक करणार. जर का गरज लागली तर वरनं अजून थोडं पाणी घालायचं. नाही तर तुम्हाला जर का तशी कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटत असेल तर ह्याला फक्त एक छान उकळी आणायची. आता आपण काय केलंय सूप करताना एक मिरची पण वापरली आहे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं ह्यावर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय घालायचं ते डिसाईड करू शकता. तर मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरीची पूड घालणार आहे आणि नंतर वरनं मी चिली फ्लेक्स पण घालणार आहे. पण जर का आपण छोट्या पोरांसाठी करत असू म्हणजे आपल्या घरी कोण छोटी मुलं आहेत तर तेव्हा आपल्याला मिरची जी आहे ती वगळता येईल किंवा मिरीची पूड वगळता येईल. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं तिखट जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. आता बघा मस्त गरमागरम सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता बघा त्याच्यावर मी थोडेसे चिली फ्लेक्स घातले आणि आपलं मस्तपैकी शेवगाच्या शेंगांचं सूप तयार आहे.